तर पब्लिक तुम्हाला सगळ्यात आधी सांगायचं झालं तर आपण आलोय 7 दिवसाच्या कॅम्पसाठी, ते म्हणजे निजरनेश्वर कोकणगाव येथे. आता पोरं यायच्या आधी ना आम्हाला इथं सगळी तयारी करायची, बाजार बिजार काय असेल ते म्हणजे सगळे व्यवस्थित एका जागी सगळं लावून ठेवायचं होतं. आता जे आपले 12-13 मित्र आहेत ते प्रत्येक वेळेस हेल्प करू ते असे का कांद्याच कामाला असते नाही, जिथं जाईन तिथं काम म्हणजे जे सांगितलं ते काम करायचं, बाकी कांद्याच कामाला असते. काही जण बाजार खाली करू लागत होते, तर सर पण आहे ना आमच्या सोबत आहे काय आम्हाला हेल्प करू लागत होते. कारण 7 दिवसासाठी लागणार जेवढं एवढं सामान बिबांग काय गॅसच्या टाक्या खुर्च्या वगैरे जेवढं लागेल ना तेवढं सगळं जेवण आलेलो आहे. मला काम होतं गॅसच्या टाक्या एका कोपऱ्याच्या फक्त मध्ये आणून ठेवायच्या, बाकी ना सगळं एवढं मटेरियल होतं ना म्हणजे आम्हाला 1.5 तास तर सगळं मटेरियलच भरायला गेला. 7 दिवसाचा बाजार सगळा व्यवस्थित आलाय का तेवढं पाहिलं बिल, आणि त्याच्यानंतर पोरांची झाली मस्त मोज मस्ती चालू डायरेक्ट. काही नाही अशा सगळ्या गोष्टी चालूच राहते. आता या पोरांनी कुठून जिलेबीचं डायरेक्ट गोणीच भरून आणली होती काय माहिती, पण जिलेबी खायला सुद्धा लाजत होती बाई टिंगल्याच इथं. थोडं खाल्लं बिल, आणि त्याच्यानंतर ना आपल्या कॉलेजमध्ये एक कागद होता का आम्ही मागच्या कॅम्पला वापरला होता, तो तेवढा धुवायचा वेचा होता, तेवढं काम केलं. पोरं कारण त्याच कामाला लाजती नाही. पहिली गोष्ट सर जे बोलले तेवढंच काम करणार, जास्त सरांच्या पुढे नाही जाणार. बाकीचे कोण काय बादल्या भरून आणत होतं, कागदावर टाकीत होतं. बरं सगळं ठीक आहे की आमच्या 7च्या 7 दिवस तुम्हाला कशी होती सगळं मी तुम्हाला ना व्हिडिओ मध्ये दाखवित जाईन.